नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या अगोदरच्या तासिकेपासून आपण व्यसनाची समस्या बघत आहोत. या समस्येमध्ये मागील तासिकेमध्ये आपण मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या बाबतीत विचार केलेला आहे. आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपल्याला आंतरजालाचं व्यसन किंवा इंटरनेटच्या व्यसनाच्या बाबतीमध्ये माहिती बघायची आहे. आता आंतरजाल किंवा माहिती आता आंतरजाल किंवा इंटरनेटचं व्यसन असू शकतं असं कुणी विचार करू शकणार नाही. परंतु जसजसं आधुनिक युगामध्ये नवनवीन संकल्पना समाजामध्ये येत असतात, नवनवीन तंत्रज्ञान समाजामध्ये येत असतं, तसतशा समस्यांमध्ये सुद्धा वाढ होत असते किंवा समस्यांमध्ये वाढ होताना दिसून येते. आपण आज अशा युगामध्ये आहोत की जिथे ज्ञानाचा फार मोठा स्फोट होत आहे. माहितीची जी उपलब्धता आहे ती भूतकाळामध्ये कधी नव्हती एवढी वाढलेली आहे. आज आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं. आज या तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाच्या काळामध्ये आपण नवीन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण शिक्षण घेत आहोत, धडे घेत आहोत. शिक्षक तुम्हाला ऑनलाईन शिकवतात आणि अभ्यासक्रम तुम्ही तो समजून घेता. यासाठी सुद्धा आंतरजाल जे असतं त्याचा वापर करण्यात येतो. तुमच्यापैकी बहुतेकांना शाळेमध्ये भ्रमणध्वनीवर किंवा घरांमध्ये आंतरजाल जोडण्याची सोय उपलब्ध आहे. जे वायफाय ज्याला म्हटलं जात असतं, त्या वायफायने अनेक शाळा जोडलेल्या आहेत, अनेक रेल्वे स्टेशन्स जोडलेले आहेत, अनेक शहरांमध्ये सुद्धा वायफाय आपल्याला मिळतं. आंतरजालाच्या माध्यमातून आपण इतरांशी संपर्क साधतो, एकमेकांशी संपर्क साधतो. घरामध्ये सुद्धा आपण आंतरजाल जोडणीची सोय उपलब्ध केलेली असते. इंटरनेट वायफाय आपण जोडलेलं असतं. कारण यामुळे कोणतीही माहिती आणि कोणत्याही विषयाच्या संबंधित असलेली जी माहिती आहे ती आपल्याला सहज सोप्या रीतीने आपल्याला जाणून घेता येते, माहिती करून घेता येते. ही माहिती आशय, कलात्मक दृश्य, चित्रे, आलेख, सांख्यिकीय माहिती इत्यादी प्रकारची असू शकते किंवा असते. आंतरजाल किंवा इंटरनेट हे संपूर्ण आभासी जग आहे, एक प्रकारचं काल्पनिक जग आहे. आणि यामध्ये आभास निर्माण होताना दिसून येतो. आपण त्या जगामध्ये एवढे रममाण होतो की आपल्याला जे प्रत्यक्ष जग आहे हे प्रत्यक्ष जग आपण विसरतो. आणि सामाजिक माध्यमांच्या जगामध्ये प्रवेश मिळवून देण्याचं कार्य या इंटरनेटच्या माध्यमातून होतं किंवा आंतरजालाच्या माध्यमातून होतं. मग ते समस्या निर्माण करणारे जग असू शकतं असं म्हटलं तर तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल. कारण या आंतरजालाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. आपण समाजामध्ये ऐकतो की आपले जे अकाउंट असतं त्या अकाउंटमध्ये आपल्याला आपले पैसे गायब झालेले असतात. किंवा फेसबुकच्या समस्या आपण पाहतो, व्हॉट्सअपच्या समस्या आपण पाहतो. वेगवेगळ्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधला जात असतो. त्या माध्यमातून अनेक जे काही समस्या क्लिष्ट स्वरूप धारण करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून
तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल की या आंतरजालच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक समस्या निर्माण होऊ शकेल. आंतरजाल हा एक चिंतेचा विषय का असू शकतो, याचा उलगडा करणारा काही निवडक मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि तो विचार आपण करणार आहोत. साधारण परिस्थितीमध्ये आंतरजालाचा किंवा इंटरनेटचा उपयोग करणे ही काही समस्या असू शकत नाही. त्याला व्यसन असं म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीला कामासाठी किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा इतर हेतूसाठी वारंवार आंतरजालाशी किंवा इंटरनेटशी जोडले राहण्याची अनावर उर्मी असते आणि हे व्यसन ठरतं. उदाहरणार्थ जर घेतो म्हटलं तर आंतरजालावरील जुगाराशी संबंधित संकेतस्थळ असतात, प्रौढांसाठी असलेली संकेतस्थळे असतात, असलेली चित्रे असतात किंवा चित्रपट दाखविणारी संकेतस्थळे असतात, समाज माध्यमे असतात किंवा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून आपण आंतरजालाशी निगडीत राहत असतो. इत्यादी संबंधित असलेली जी संकेतस्थळे आहेत याच्याशी सतत जोडली असण्याची एखाद्याला गरज भासत असेल तर त्याला आंतरजालाचं किंवा इंटरनेटचं वेड किंवा व्यसन लागलं असं समजण्यास हरकत नाही. आंतरजालाचं व्यसन फक्त लहानांपुरतेच मर्यादित राहत नाही, तर ते विविध वयोगटाच्या व्यक्तींमध्ये सुद्धा दिसून येतं. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये हे व्यसन आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतो की आजकाल पबजी हा एक गेम आहे, खेळ आहे. या पबजी खेळत असताना लहान वयांपासून तर मोठ्या वयांपर्यंतचे जे काही लोक आहेत हे याशी जोडलेले आपल्याला दिसून येतात. विविध वयोगटाच्या व्यक्तींमध्ये हे जे व्यसन आहे ते आढळून येतं. आंतरजाला संबंधी किंवा इंटरनेटच्या बाबतीमध्ये वेड असलेले जे काही लोक आहेत आणि या बाबतीमध्ये पछाडलेले असण्यामागील प्रेरणा वयोगटाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची असूही शकते किंवा नसूही शकते. प्रत्येकच जण यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो किंवा या बाबतीत पछाडलेला असतो असं नाही. एखादी किशोरवयीन किंवा तरुण व्यक्ती कदाचित जुगाराच्या संकेतस्थळांना सतत भेट देईल. ज्याला सट्ट्याचा शौक असतो किंवा जुगाराचा शौक असतो असे जे लोक असतात हे लोक जुगाराच्या संकेतस्थळांना सातत्यानं भेट देत असतात. किंवा एखादी प्रौढ व्यक्ती सतत अश्लील संकेतस्थळाच्या कल्पनेने पछाडलेली असते. म्हणजेच जे लोक असतात ते लोक काय करत असतात की त्यांना ज्या गोष्टीचा मोह असतो अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये मग ते आंतरजालाच्या माध्यमातून ते त्या गोष्टीशी निगडीत असतात. आंतरजालाचे जे व्यसन आहे हे समस्यामूलक केव्हा ठरते, तर काही बाबतीमध्ये आपल्याला काही त्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात. ते समस्यामूलक जेव्हा ठरत असते तेव्हा आपल्याला काही गोष्टी त्यामध्ये आढळून येतात. या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. एकतर व्यक्तीवरील तणाव किंवा त्याची अस्वस्थता या गोष्टी वाढवत असतात. आंतरजालाशी वारंवार निगडीत राहणे किंवा इंटरनेटशी ऑनलाईन मध्ये व्यस्त असणे याला कारण आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे व्यक्तीवरील तणाव किंवा त्या व्यक्तीवर असणारी जी अस्वस्थता आहे. या गोष्टींमुळे ते काय करत असतात, या गोष्टींशी निगडीत असतात. आंतरजालाचं व्यसन त्याला लागलेलं असतं.
दुसरं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्यासाठी क्लेशदायक परिस्थिती निर्माण होत असते. या आंतरजालाचं व्यसन ज्या व्यक्तींना लागतं त्या व्यक्ती त्याच्या कुटुंबातील जे सदस्य असतात किंवा त्याचे जे मित्र असतात किंवा त्याच्यासोबत राहणारे जे काही लोक असतात यांच्यासोबत क्लेशदायक परिस्थिती निर्माण करू शकतात किंवा दुसऱ्याला कुठेतरी बुचकळ्यात टाकेल किंवा अडचणीत टाकेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करू शकतात. त्यानंतर तिसरं एक आपल्याला सांगता येतं की ज्या व्यक्तीला आंतरजालाचं व्यसन असतं, लागलं असतं, किंवा ज्या व्यक्ती नेहमी ऑनलाईन असतात किंवा आंतरजाल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ते पछाडलेले असतात, अशा व्यक्तीचं स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य बिघडत जात असते. बिघडताना दिसून येते. त्याला आंतरजालाशिवाय करमत नाही, त्याच जगात त्याला वावरावंसं वाटायला लागतं. त्यानंतर पुन्हा एक आपल्याला सांगता येतं ते म्हणजे व्यक्तीच्या नातेसंबंधांना किंमत राहत नाही. अशा प्रकारचं जे वेड आहे त्या वेडामुळे काय होतं की व्यक्तीला त्याची जी काही नातेसंबंधातील लोक आहेत किंवा नातेसंबंध आहे या नातेसंबंधामध्ये किंमत राहत नाही. ही व्यक्ती म्हणजे पीडित व्यक्ती जी असते ही नातेसंबंधांना किंमत देत नाही. व्यक्तीचे स्वतःकडे दुर्लक्ष होऊ लागते. त्याचप्रमाणे या आंतरजालाच्या व्यसनामुळे व्यक्तीचं स्वतःकडे जे काही दुर्लक्ष आहे ते होताना दिसून येतं आणि चुकीची, पूर्वग्रह दूषित, दिशाभूल करून मोहात पडणारी अविश्वसनीय आणि गैरव्यवहाराकडे झुकणारी माहिती व्यक्तीच्या पदरामध्ये पडत असते. त्याचे पूर्वग्रह वाढेल किंवा त्याची दिशाभूल कशा पद्धतीची होईल या दृष्टिकोनातून त्याला विश्वसनीय वाटणारी जी माहिती आहे परंतु ती माहिती अविश्वसनीय असते आणि त्याला गैरव्यवहाराकडे कशा पद्धतीने झुकेल याविषयीची माहिती त्याच्या पदरात पडत असते आणि त्याला त्या आंतरजालाच्या माध्यमातून मिळणारी जी माहिती आहे ती माहिती सत्य वाटायला लागते. अशा पद्धतीने या आंतरजालाच्या बाबतीमध्ये व्यसनाधीनतेकडे आपल्याला किंवा आंतरजालाचं जे व्यसन आहे त्या व्यसनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं. या चित्रामध्ये आपण पाहतो की जे व्यक्ती असतात ते व्यक्ती काय करत असतात, सोशल मीडियावर नेहमी या आंतरजालाच्या माध्यमातून वावरत असतात. प्रत्येक गोष्ट ते आंतरजालाच्या माध्यमातून बघतात. एवढंच नाही तर करमत नसेल तरी सुद्धा आंतरजालाचा उपयोग किंवा जर समजा एखादी माहिती काढायची असेल तरीही आंतरजालाचा उपयोग करतात किंवा जर त्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टी त्याला आवडतात अशा संबंधित सुद्धा माहिती तो या आंतरजालाच्या माध्यमातून मिळवत असतो आणि तो सातत्याने आंतरजालाशी निगडीत राहत असतो. सोशल नेटवर्क मध्ये तो इन्व्हॉल्व होताना दिसून येतो आणि यातूनच मग त्याला या आंतरजालाचं वेड लागत असतं, व्यसन लागत असतं. आपण पाहतो की अनेक जे काही तरुण मुलं आहेत ते तरुण मुलं जो मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, ह्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून आंतरजालाशी निगडीत असताना दिसून येतात आणि त्यामुळे मग काय होतं की एक क्षण सुद्धा तो मोबाईल आपल्या दूर जाता कामा नये अशी त्यांची स्थिती होते आणि मोबाईल हा आपल्यापेक्षा जो दूर गेला तर त्यांना कासावीस वाटायला लागतं. त्याला कुठेतरी वेडसरपणा निर्माण झाल्यासारखं त्याला वाटतं. तो जो व्यक्ती असतो तो मनाने खचल्यासारखा आपल्याला दिसून येतो. म्हणजे असं जे व्यसन आहे, असं जे वेड आहे
या वेळेला आपल्याला काय म्हणता येतं, आंतरजालाचं व्यसनच आपल्याला म्हणता येत असतं. आणि त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होताना दिसून येतं, त्याच्यामध्ये ताणतणाव निर्माण होताना दिसून येतं. त्याच्या जीवनामध्ये मित्रत्व जे आहे किंवा मित्राची जी काही किंमत आहे ती किंमत होत नाही. त्याचे जे सहकारी असतात ते सहकाऱ्यांना सुद्धा म्हणजे वाईट वाटेल अशा पद्धतीने त्याचं वर्तन निर्माण होत असतं. त्रासदायक असं परिस्थिती अशा व्यक्ती निर्माण करत असतात. आणि आपलं जे स्वास्थ्य आहे, जे शारीरिक स्वास्थ्य आहे, ते शारीरिक स्वास्थ्य या माध्यमातून त्यांचं बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जे नातेसंबंधित लोक असतात त्या नातेसंबंधित लोकांबाबत तू किंमत देत नाही, त्याला नातेसंबंधाची काही तमा नसते आणि तू स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो. तर अशा प्रकारे आंतरजालाचं जे व्यसन आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरच आपल्याला समस्या बघायची आहे, तिसरी समस्या, ती म्हणजे भ्रमणध्वनीची समस्या. आता भ्रमणध्वनीचा जर विचार केला तर याला मोबाईल असं म्हटलं जात असतं. चालता फिरता मोबाईल म्हणजे काय, तर चालता फिरता किंवा भ्रमणध्वनी जे असतं ते भ्रमणध्वनी आपल्याला काय फिरता फिरता आपल्याला काय करत येतं की आपल्याला इतरांचा ध्वनी किंवा आवाज ऐकता येतो, इतरांशी बोलता येतो. अशा प्रकारचं जे यंत्र आहे, ज्याला मोबाईल असं म्हटलं जात असतं, मोबाईल फोन असं म्हटलं जात असतं, याचंही व्यसन अनेकांना लागलेलं असतं. आता खरं जर पाहिलं तर आपल्याला भ्रमणध्वनीचा वापर हा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतं. बाजारामध्ये नवनवीन प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान असलेल्या सर्व प्रकारच्या भ्रमणध्वनीच्या उपकरणांची गर्दी झालेली आहे. अँड्रॉइड फोन आपण पाहिला, तो म्हणजे पहिल्यांदा कीपॅडचा फोन आपण पाहिला, मग टचपॅडचा आपण फोन पाहिला, अँड्रॉइड फोन पाहिला, 2G व्हर्जन, 3G व्हर्जन, 4G व्हर्जन, 5G व्हर्जन. या माध्यमातून मग अनेक प्रकारचे जे काही मोबाईल आहे ते मोबाईल बाजारामध्ये दिसायला लागले आणि त्याचा उपयोग हा सर्वसामान्य व्यक्ती करायला लागला. त्याच्याकडे खायला नसेल तरी चालेल, खायला अन्न नसेल किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तरीही असेही जे तरुण आहे हे भ्रमणध्वनीचा वापर करायला लागलेले दिसून येतात. अत्याधुनिक जे काही नमुने आहेत ते नमुने आपल्याला या मोबाईलच्या बाबतीमध्ये दिसून येतात. अधिकाधिक माहिती साठवण्याची सोय आणि टिकाऊ बॅटरी, त्याचप्रमाणे कॅमेरा, अशी आणखी कितीतरी वैशिष्ट्य असलेल्या उपकरणांच्या जाहिरातीचा आपल्यावर परिणाम होत असतो. आपल्याला अशी उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या कामामध्ये फार मोठी कामगिरी बजावत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या बाबतीमध्ये अनेक प्रकारची जी ॲडव्हर्टाईज आहे किंवा जी जाहिरात आहे ती जाहिरात दाखवली जात असते. एवढ्या मेगापिक्सेलचा कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे, तेवढ्या मेगापिक्सेलचा कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे, फ्रंट कॅमेरा इतका मेगापिक्सेल आहे, बॅक कॅमेरा एवढ्या मेगापिक्सेल आहे, तुम्ही खूप दूरच्या अंतराचं सुद्धा चित्रण घेऊ शकता किंवा चित्र काढू शकता किंवा फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ घेऊ शकता. अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य असणारचं जी जाहिरात आहे ती जाहिरात केली जात असते. आणि मग अशा प्रकारचा मोबाईल आपल्याजवळ असावा, अशा प्रकारचा भ्रमणध्वनी आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा अनेकांची असते. आणि मग यातूनच मग काय होतं की आपल्याकडे मोबाईल असावा अशा प्रकारची इच्छा मग व्यसनामध्ये समाविष्ट होत असते. त्याचं व्यसन हळूहळू लागायला लागतं आणि मग यातूनच मग काय होतं की मोबाईलचं जे व्यसन आहे त्या व्यसनाला सुरुवात होत असते. या मोबाईलची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवायला लागते. अनेक जे तरुण असतात त्या तरुणांना असं वाटायला लागतं की आपल्याजवळ चांगला मोबाईल असला पाहिजे किंवा आपल्याकडे 4G 5G मोबाईल असला पाहिजे, असं वेळ त्या लोकांना पछाडतं.
आणि हे वेळ लागण्याचं जर कारण जर पाहिलं तर दरवेळी व्यावसायिक स्वरूपाची जी काही उत्पादनं बाजारपेठेमध्ये मोबाईलची येत असतात आणि त्यामुळे मग प्रत्येकाला आपल्याकडे चांगल्यात चांगला मोबाईल असायला पाहिजे किंवा भ्रमणध्वनी असायला पाहिजे आणि चांगल्यात चांगला भ्रमणध्वनी असणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जात असते. त्याच्याकडे तो मोबाईल आहे, मग आपल्याकडे सुद्धा असायला पाहिजे. त्या व्यक्तीकडे अशा पद्धतीचा मोबाईल आहे म्हणून मग आपल्याकडे सुद्धा असायला पाहिजे असं वाटायला लागतं. आणि मग काय होतं की ती व्यक्ती त्या वेळाने पछाडली जात असते. आता भ्रमणध्वनीचा जर विचार केला किंवा मोबाईलचा जर विचार केला तर हे एक उपकरण आहे, यंत्र आहे आणि हे फक्त संदेश देण्या आणि घेण्याचे साधन असल्याचं उपकरण आहे. परंतु हे जे साधन आहे किंवा मोबाईल आहे, हा मोबाईल त्या पलीकडेही गेलेला दिसून येतो. त्यामुळे अगणित शक्यतांचा भला मोठा पेटारा उघडला गेला आहे. या माध्यमातून फक्त बोलता येते किंवा ऐकता येते असं नाही, आंतरजालाशी सुद्धा निगडित होता येत असतं, म्हणजे इंटरनेटशी सुद्धा निगडित होता येतं. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलता येतं. तुम्हाला जर समजा इतर जर माहिती जर मिळवायची असेल तर तीही माहिती तुम्हाला एका सेकंदामध्ये आंतरजालाच्या माध्यमातून मोबाईलचा वापर करून करता येतं किंवा भ्रमणध्वनीचा वापर करून करता येतं. अनेक प्रकारचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान संपादन करता येतं. आपली जी सर्जनशीलता आहे ती वाढवता येते. सर्जनशील उद्योग याच्यासाठी सुद्धा तो वापर करता येत असतो. अनेक गरजांच्या पूर्तीसाठी आता अनेक प्रकारच्या ॲप्स निर्माण झालेल्या आहेत. या ॲप्सला मराठीमध्ये अनुप्रयोग असं म्हटलं असतं. आणि ह्या वापरामुळे काय होतं की भ्रमणध्वनीचं जे वापराचं प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. भ्रमणध्वनीच्या व्यसनामध्ये आंतरजालाच्या व्यसनाप्रमाणेच वर्तणुकीच्या काही समस्या सुद्धा दिसून येतात, काही समस्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या समस्या जर आपण जर पाहिल्या तर आपल्याला अनेक समस्या दिसून येतात किंवा आपल्यासमोर पाहायला मिळतात. सतत भ्रमणध्वनीवर बोलत राहण्याची एक सवय व्यक्तीला लागते. कानाला मोबाईलच लागलेला आपल्याला अनेकांच्या बाबतीमध्ये दिसून येतं. किंवा आपण जर समजा सातत्यानं जर समजा फोन करत राहिलं तर इतर जे काही फोन आपल्याला फोन करतात तेव्हा आपला फोन एंगेज दिसत असतो, बिझी दिसतो. म्हणजे सतत भ्रमणध्वनीवर बोलत राहण्याची गरज आपल्याला भासत असते. आणि मग जर समजा एखादी जर आपण जर समजा कुणाशीच बोलत जर नसलं तर मग आपलं मन जे असतं हे बेचैन होतं. आपल्याला असं वाटतं की नाही कुणाला तरी फोन केला पाहिजे आणि त्या माध्यमातून मग आपण काय करतो, त्या भ्रमणध्वनीवर बोलत राहतो किंवा मोबाईलवर बोलत राहतो. मग बोलत राहण्याची जी सवय आहे ती सवय लागते. म्हणजे व्यसन आपल्याला बोलण्याचं, मोबाईलवर बोलण्याचं व्यसन जडतं. अनेक प्रकारच्या जे सेल्फीज आहेत ते सेल्फीज काढण्याचं वेळ लागतं. बारीक सारीक गोष्टीचे छायाचित्र घेण्याची गरज भासायला लागते. जर एखादी गोष्ट जर आपल्याला जर लिहून ठेवायची असेल तर मग ते करण्यापेक्षा आपण काय करतो, त्या गोष्टीचा फोटो काढतो. फोटो म्हणजे ती लिहून ठेवत नाही, आपण पटकन ते फोटो काढताना दिसून येतो. मग अशा पद्धतीने ही जी समस्या आहे ती समस्या आपल्याला वाढताना दिसून येत आहे. सेल्फीज काढणे किंवा बारीक सारीक गोष्टीचं छायाचित्र काढण्याची आपल्याला गरज, आपण त्यावर डिपेंड होतो, अवलंबून राहतो. आता घेतलेली स्वतःची जी छायाचित्र असतात ताबडतोब समाज माध्यमांवर टाकण्याची गरज आपल्याला भासते. जे काही आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो असेल, एखाद्या डबक्याजवळ जरी समजा बसलं तरी आपण पटकन सेल्फी काढतो आणि ती मग सेल्फी मग काय केलं जातं की फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो
किंवा आता नवीन इंस्टाग्राम आलेला आहे, त्या इंस्टाग्रामवर आपण टाकून देत असतो. म्हणजे काहीतरी करत राहण्याची एक, म्हणजे काही फालतूचं काहीतरी करत राहण्याची सवय आपल्याला लागते. त्यानंतर समाज माध्यमांवरील जे संदेश असतात किंवा ज्या काही अफवा संदेशाच्या माध्यमातून समाज माध्यमांवर टाकले जात असतात, पसरवल्या जात असतात, या संदेशांना, या मेसेजना खऱ्या खोट्याची शहानिशा आपण करत नाही. हा जो संदेश आपल्यापर्यंत पोहोचला हा खरा आहे की खोटा आहे याची आपण कधी शहानिशा करत नाही. आणि मग तो जसाचा तसा आपण सिलेक्ट करून दुसऱ्यांना सुद्धा तो पाठवून देतो. म्हणजे तो चुकीचा जरी संदेश असेल तरी तो आपण काय करतो, आपल्या मित्रांना पाठवून देतो. समाज माध्यमांद्वारे पुढे पाठवण्याची गरज आपल्याला वाटायला लागते. नाही कुठेतरी आपण पाठवलं याची आपण एक प्रकारची हुशारकी मारताना दिसतो. मग तो चुकीचा असो कसाही असो, पण आपण तो काय करतो, फॉरवर्ड करतो. त्यानंतर समाज माध्यमांवर आपल्या छायाचित्रांना किंवा संदेशांना मिळणारा प्रतिसाद सतत तपासून पाहत राहतो. मग किती लोकांनी कॉमेंट्स आपल्या चित्रावर केले, चित्रावर म्हणण्यापेक्षा फोटोवर केले, किंवा आपण काढलेलं जे काही एखाद्या चिखलामध्ये जे असलेला जो फोटो आहे त्या फोटोला किती लोकांनी लाईक केलं हे आपण सातत्याने पाहतो. आणि मग त्या माध्यमातून मग काय होतं की आपली जी मनस्थिती असते आणि आपलं जे वर्तन असतं ते वर्तन तशा पद्धतीचं बदलतं. वारंवार एकच गोष्ट पाहत राहणे, एकच गोष्ट पाहत राहणे म्हणजे त्याची जी मनस्थिती आहे त्या मनस्थितीचा या गोष्टीचा परिणाम होतो, मनस्थितीवर या गोष्टीचा परिणाम होतो. भ्रमणध्वनीचा जो उपयोग आहे किंवा मोबाईलचा जो उपयोग आहे हा विनाशकारक आहे. या माध्यमातून नकारात्मक आणि स्वार्थी भावना तयार होत असते. नकारात्मक हेतूंसाठी त्याचा वापरही होऊ शकतो. स्वार्थ हेतूसाठी आपण त्यासाठी काय करत असतो की वापर करतो. एखाद्याचा फोन येतो त्यावेळेला आपण एखाद्या वेगळ्याच ठिकाणी राहतो आणि आपण वेगळ्याच ठिकाणी आपण सांगतो. त्याला माहिती नसतं की आपण कुठे आहे, काय आहे हे त्याला काही तिथे दिसत नाही. किंवा आपण चुकीचं किंवा खोटं बोलायला शिकतो. जास्तीत जास्त खोटं मोबाईलवर बोललं जात असतं. तर अशा प्रकारची जी काही व्यसन आहे किंवा व्यसनाच्या मोबाईलच्या व्यसनाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होत असतात. त्यानंतर भ्रमणध्वनीच्या जे व्यसन आहे किंवा मोबाईलचं जे व्यसन आहे या व्यसनाच्या दुष्परिणामाचे स्वरूप आतापर्यंत वर्णन केलेलं आहे. या आंतरजालाच्या दुष्परिणामाप्रमाणेच किंवा इंटरनेटच्या दुष्परिणामाप्रमाणेच मोबाईलचं व्यसन दिसून येतं, भ्रमणध्वनीचं व्यसन दिसून येतं. आपण सगळे या संदर्भामध्ये अपघाताच्या आणि मृत्यूच्या बातम्या वाचताना पाहतो. जसं कुठे एखाद्या ठिकाणी गेलं की आपण सेल्फी काढतो, किंवा एखादी ट्रेनमध्ये प्रवास करताना सुद्धा ट्रेनच्या बाहेर निघून मग आपण तशा पद्धतीचा व्हिडिओ शूट करतो, सेल्फी काढताना दिसून येतो. मग यातून आपला जे काही मृत्यू असतो तो ओढवतो. किंवा एखाद्या विहिरीच्या काठावर जाऊन मग आपण काय करतो, सेल्फी काढतो. किंवा एखाद्या पुलावर जातो, उंच पूल असतो, त्या उंच पुलाच्या काठावर उभं राहून, कठड्यावर त्या उभं राहून मग आपण सेल्फी काढतो. आणि मग असं करताना आपला तोल गेला की आपला ॲक्सिडेंट होतो, अपघात होत असतो, आपण मृत्यू पावतो. अशा प्रकारच्या ज्या अपघाताच्या किंवा मृत्यूच्या बातम्या आहेत त्या आपण वाचत असतो. त्यामागे गाडी चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलताना आपण पाहतो, एका हाताने आपण भ्रमणध्वनी कानाला लावून असतो तर दुसऱ्या हाताने मग गाडी चालवत असतो. सेल्फीसाठी सुद्धा हा भ्रमणध्वनी फार धोकादायक असल्याचं पाहायला मिळतं.
आणि सार्वजनिक ठिकाणं जी असतात या ठिकाणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक भावुक आपण होत असतो आणि झोपेतही भ्रमणध्वनीवर येणारे जे संदेश असतात ते सतत पाहत राहतो. भ्रमणध्वनी आणि त्यावरील संपर्क यादी आपली जर हरवली तर मग त्याला काय होतं, अस्वस्थ वाटायला लागतं. जर आपल्या भ्रमणध्वनीमधील जे काही डाटा असतो तो करप्ट जर झाला, संपला किंवा जर समजा पुसल्या गेला, हरवला, तर आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. किंवा आपला जर मोबाईल जर हरवला तर आपण फार अस्वस्थ होतो, आपण फार डिस्टर्ब होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्या मनामध्ये जे भाव निर्माण होत असतात, या गोष्टींमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर फार वाईट परिणाम होतो. तर अशा प्रकारे इंटरनेट किंवा आंतरजाल या व्यसनाबरोबरच या मोबाईलचे किंवा भ्रमणध्वनीचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. किंवा या भ्रमणध्वनीचे जे काही दोष आहेत ते दोष आपण आज या ठिकाणी पाहिलेले. आता या भ्रमणध्वनीचे काही कारण आपल्याला बघायची आहे, ते नंतरच्या तासिकेमध्ये आपण बघू. आपल्याला एक 5वी कृती करून बघायची आहे, ती म्हणजे वर्गात एक चर्चा घडवून आणायची आहे किंवा वर्गामध्ये चर्चा नाही झाली तरी तुमच्या मित्रांमध्ये या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणायची आहे आणि ते तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं. आंतरजालाचे आणि भ्रमणध्वनीचे मानवी आयुष्यातील दुष्परिणाम तुम्हाला शोधायचे आहे. जर तुम्ही तुमच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी जर संपर्क साधला आणि आपण जर भ्रमणध्वनी, ज्याला मोबाईल असं म्हटलं असतं, त्याचे दुष्परिणाम आणि इंटरनेटचे किंवा आंतरजालाचे दुष्परिणाम आपण शोधून काढले तर नक्कीच फायदे कमी, दोष जास्त दिसतील आणि हे दोष तुम्हाला काय करायचे आहे, ते शोधून काढायचे आहे. तर अशा पद्धतीने आज आपण आंतरजालाच्या बाबतीत विचार केला, आंतरजालाच्या बाबतीचं स्वरूप आपण समजून घेतलेलं आहे, आंतरजालाची समस्या आपण समजून घेतलेली आहे, सोबत भ्रमणध्वनीच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केलेला, भ्रमणध्वनीच्या समस्येबाबत आपण स्वरूप समजून घेतलेलं आहे. त्यानंतरच्या तासिकेमध्ये आपल्याला व्यसनाधीनतेची कारणे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, मी इथेच थांबतो. धन्यवाद.